नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे मृत्युंजय महाकवी वीर सावरकर. मित्र, आज महाशिवरात्री आहे. आज गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर कुंभमेळ्यात अमृत स्नान करण्याचा योग आहे. जवळजवळ निम्म्या भारतानं या त्रिवेणी संगमावर मकर संक्रांतीपासून आज महाशिवरात्रीपर्यंत जो कुंभमेळा भरला होता त्यामध्ये स्नान केले, अवगाहन केलेलं आहे. ज्यांना जायची इच्छा होती प्रयागराजला पण जाता आलं नाही, त्यांना अमृत कुंभामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळवायचं असेल तर ते काही सोपं नाही, कारण 144 वर्षानंतर हा योग येतो. पण मी अशी माझी समजूत करून घेतली आहे की जर शिवाजी महाराजांच्या चरित्राचं वाचन आणि श्रवण नित्य नेमानं करत राहिलं आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आवश्यक ते बदल आपण घडवले तर या त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं पुण्य मिळू शकतं. एवढं त्या शिवचरित्रामध्ये प्रेरणा देण्याचं सामर्थ्य आहे, नवीन घडवण्याचं चरित्र आणि चारित्र्य सामर्थ्य आहे. शिवचरित्र वाचन आणि श्रवण झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या परंपरेत निर्माण झालेला, आणि काही लेखक म्हणतात त्याप्रमाणे शिवाजीनंतर निर्माण झालेला भारतातला सगळ्यात मोठा महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं वाङ्मय वाचलं, मनन केलं, त्यानुसार आपलं व्यक्तिमत्व घडवलं तर तेवढंच पुण्य मिळतं, कारण ती राष्ट्रीय आवश्यकता आहे. पारतंत्र्यातून बाहेर पडून नवीन राष्ट्र निर्माण करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा देण्याचं सामर्थ्य सावरकर चरित्रात आहे. आज सावरकरांचा आत्मार्पण दिन आहे, 59वा. धन्योहम धन्योहम न मे कर्तव्यम आसीत असं म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून भूमीला भार न होऊ देता जिवंत समाधी, फार थोड्या लोकांच्या अंगामध्ये तेवढं धैर्य असतं आणि फार थोड्या लोकांना नमे कर्तव्यम आसीत असं म्हणण्याचं भाग्य लाभतं. सावरकरांनी जे काही ठरवलं होतं सुरुवातीला अष्टभुजा देवीसमोर शपथ घेतल्यानंतर ती सर्व कर्तव्य त्यांनी पार पाडली. आज एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र सरकारनं संभाजी महाराजांच्या नावानं राज्याचं प्रेरणागीत निवडून त्याला पुरस्कार देण्याचं ठरवलं आहे. तशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फ्रान्समध्ये मार्सेलिसच्या बंदरावर केलेली आहे. आणि तो पुरस्कार यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मबल या कवितेला आहे. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, अग्निजाळी मजसीना खड्ग छेदितो, भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. ही आत्मबल कविता सावरकरांनी मार्सेलिसला उडी मारल्यानंतर त्यांना पुन्हा
इंग्रजांच्या पोलिसांनी पकडलं तेव्हा आता आपला भयंकर छळ होणार आहे. तो छळ सोसण्याचं धैर्य आपल्याला यावं म्हणून सावरकरांनी आत्मबल ही कविता केलेली आहे. त्या कवितेच्या खाली स्थळ, कविता जन्मायचं स्थळ समुद्रमार्गे असं लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये. त्या सावरकरांचा आणि समुद्राचा काय संबंध आहे पहा. लंडनमधली पहिली मराठी कविता सागरास ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्यानंतर ही कविता आहे ही अनादिमी अनंतमी अवध्यमी बला, ही समुद्र मार्गे कविता आहे. त्यानंतर मी हे का सांगतोय तर सावरकरांनीच एकदा असं म्हटलंय की क्रांतिकारक म्हणून मला 2 जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर राज्यकर्त्यांचा रोष ओढवायला नको म्हणून बहुतेकांनी माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी संबंध ठेवण्याचं नाकारलं. आम्ही जवळजवळ बहिष्कृत होतो. अशा वेळेला 2 गोष्टींनी मला नेहमी साथ दिली. त्या 2 गोष्टी म्हणजे निद्रा आणि कविता. कविता मला कधीही सोडून गेली नाही. त्याचं प्रत्यंतर आपल्याला वारंवार येतं. सावरकरांना मार्सेलिसवरून मग भारतात आणण्यात आलं आणि नाशिकमध्ये त्यांचा अभियोग झाला आणि तिथे त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळेला हप्ता पहिला ही कविता त्यांनी न्यायालयात लिहिली आहे. हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितो हा, अशी ओळ आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर त्यांना अंदमानला पाठवण्यापूर्वी भायखळ्याच्या कारागृहात ठेवलं होतं आणि भायखळ्याच्या कारागृहात असताना सावरकरांना असं कळलं की हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय लागलेला आहे. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. ती निर्बंधयुक्त आहे का निर्बंधाला विरोध करणारी आहे, निर्बंध बाह्य आहे, कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे. तर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं निर्णय दिला की अटक तशी करता येत नाही, पण आता त्रिखंडात यांचं साम्राज्य आहे इंग्रजांचं, त्यामुळे आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्यांना 2 जन्मठेप होणार, 2 जन्मठेप दिली पाहिजे. त्यावेळेला त्या 24 तासामध्ये सावरकरांच्या मनात विचाराचं इतकं वादळ उठलं की 50 वर्ष आपण काय करायचं, कोणता कार्यक्रम आखायचा. मग त्यांनी सगळे जगातले क्रांतिकारक, इतिहासतज्ञ, मोठे पुरुष, कवी, साधू, संत सगळ्यांची आठवण केली आणि त्यावर एक कविता लिहिली आहे. जगामध्ये अशी कविता एका कवी मनाचं, एका क्रांतिकारकाचं मनोगत, 24 तासात त्याच्या मनात आलेले विचार, जगामध्ये इतकी आत्मप्रत्यय देणारी आणि इतकी उदात्त विचार करणारी, बुद्धीची आकाशगामी झेप असणारी अशी कविता दुसरी सापडत नाही. सावरकरांनी अंदमानमध्ये त्यांना पेन्सिलीचा तुकडा जरी त्यांच्याजवळ मिळाला तरी 6-6 महिने दंडाबेडीची शिक्षा होत असते. तिथे सावरकरांनी महाकाव्य लिहिली. ती महाकाव्य म्हणजे भिंतीवर घायपात्याच्या काट्यांनी किंवा त्यांना ज्या बेड्या अडकवण्यात आल्या होत्या त्याच्या खेळ्यांनी सावरकरांनी भिंतीवर महाकाव्य लिहिलेलं आहे. त्या महाकाव्याचा अर्थ असा आहे, त्यांच्या सावरकरांच्या गीताला प्रेरणागीत म्हणतायत. त्याचं कारण असं आहे पहा, ती कविता भिंतीवर लिहिलेली सावरकर सहबंद्याकडून पाठ करून घेत असत. तो सहबंदी त्यांच्या आधी सुटणारा असायचा. तो सुटला की तो जाऊन सावरकरांच्या मोठ्या भावाला किंवा सावरकरांच्या कुटुंबियांना भेटत असे आणि मग ते त्या कविता छापत असत. सावरकरांनी ब्रिटिशांना अशा प्रकारे
एक उत्तर दिलेलं आहे की तुम्ही भारतीयांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे भारतीयांचं ते दाबू शकणार नाही. मी अंदमानमध्ये असताना मी कविता करतो आणि त्या कविता भारतात प्रसिद्ध होतात, मुंबई, नाशिकला, पुण्यात प्रसिद्ध होतात. तेव्हा स्वतंत्र भारताची अभिव्यक्ती, तिचा जय जयकार सावरकरांनी केलेला आहे. हे काय बंधू असतो जरी सात आम्ही त्वत्स्थंडिलीचा सते दिधले बळी मी, अशी एक सावरकरांची कविता आहे. सावरकरांनी ही जी कविता लिहिली आहे आत्मबल, त्याला कवच मंत्र असं म्हटलेलं आहे. हे कवच मंत्र व्यासानी म्हटलंय बरं का. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, त्याचंच मराठी रूपांतर सावरकरांनी केलंय. अग्निजाळी मुदसीना खड्ग छेदितो. तेव्हा सावरकर आणि संभाजी महाराज यांच्यातलं साम्य कसं आहे पहा. संभाजी महाराज हे सुद्धा कवी होते आणि औरंगजेब त्यांचा जो अमानुष छळ करत होता, बोटाची नखं कापणं, पायाची नखं कापणं, जीभ छाटणं, कातडी सोलणं, त्यावेळेला संभाजी महाराजांनी सुद्धा कविता मनातल्या मनात केली असेल. आत्मबल, आधीचं पहिलं आत्मबल संभाजी महाराजांनी रचलं असेल. फक्त ते जिवंत न राहिल्यामुळे ती कविता आपल्याला कळू शकली नाही. आणि तेच अनुकरण सावरकर करतात. मी ते म्हटलं ना की शिवाजी महाराजांच्या परंपरेतला हा कवी आहे. तर संभाजी महाराजांचे जसे छळ झाले तसे सावरकरांचे पण अंदमानात झाले. पण सावरकरांनी कसं त्याला स्वरूप दिलंय पहा. रवींद्रनाथांचे अभिनंदन नावाची सावरकरांची कविता आहे. अंदमानमध्ये कोलू पिसत असताना सावरकरांना बातमी कळली की रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक कवितांचं मिळालं आहे. तेव्हा ते जे कमरेला एक छोटंसं वस्त्र गुंडाळलेलं होतं, सोडणं असा सावरकरांनी शब्द वापरला आहे माझी जन्मटेपमध्ये. ते त्यांनी असं हवेत भिरकावलं. तुम्हाला आठवत असेल, एक टेस्ट मॅच आपण जिंकल्यानंतर सौरव गांगुलीने आपला टी शर्ट काढून हवेत फेकला होता. ती प्रेरणा सावरकरांपासून त्यांनी घेतली असावी. सावरकरांनी असं कमरेचं वस्त्र हवेत फेकलं आणि आनंदानं उडी मारली. म्हणाले रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाले. आणि त्या कवितेत त्यांनी असं म्हटलंय की अशी स्वतंत्रता देवीचा रथ असा माझ्यासमोरून जात होता आणि मी धावत धावत ती गाडी पकडण्यासाठी, अहो मी सुद्धा कवी आहे, मी सुद्धा कवी आहे, मला आतमध्ये येऊ द्या. तेव्हा स्वतंत्रता देवी म्हणाली की आता रथ पूर्णपणे भरलाय, पण तिथे इंजिनामध्ये कोळसे घालायला, इंजिन पेटवण्यासाठी कुणीतरी हवा आहे, ते काम तू करशील का. सावरकर म्हणाले कोळसे घालायला काय हो, मी कोळसाहून जळायला सुद्धा तयार आहे देशासाठी, असं म्हणून मी ती गाडी पकडली. अशी सावरकरांची रवींद्रनाथांचे अभिनंदन या नावाच्या कवितेत सावरकरांनी म्हटलं आहे. तेव्हा जसं संभाजी महाराजांच्या हुतात्म्यातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि मोगलांचं आक्रमण त्यांनी परतवून लावलं. एक कल्पना करा तुम्ही, संभाजी महाराजांच्या नावानं सावरकरांना हा जो पुरस्कार दिला जातोय, समजा संभाजी महाराजांनी औरंगजेबाची विनंती मान्य केली असती आणि ते जर इस्लाम धर्म स्वीकारते झाले असते. गेटवे ऑफ इंडियाला मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याचं अनावरण करताना यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचल्या असत्या. माझं म्हणणं असं आहे की जर आता शिवाजी महाराजांच्या बरोबर संभाजी महाराजांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल, जर संभाजी महाराज झाले नसते आणि जर संभाजी महाराजांनी औरंगजेबाचं आवाहन इस्लाम धर्म स्वीकारण्याचं ठोकरून लावलं नसतं तर आज आपली अवस्था काय झाली असती, हा विचार ज्याने त्याने आपल्या बुद्धीनुसार करावा. तर अशी ही सावरकरांची कविता आहे. सावरकरांनी महाकाव्य
कमला, गोमंतक हे सुद्धा भिंतीवर लिहिलंय. केवढं धाडस आहे पहा. म्हणजे या माणसाला स्वस्त बसवत नाही, काहीतरी त्याला करायचंय आणि ते जे करायचंय ते अभिजात आहे. सावरकर हे उत्कृष्ट प्रेमकवी आहेत असं शंकर वैद्यांनी त्यांच्यावर तो लेख लिहिला आहे त्यांच्या निधनानंतर 4 महिन्यांनी. त्यात म्हटलं आहे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आज मी का आनंदी आहे ते. आमच्या पार्ल्यामध्ये एकदा कवी संमेलन भरलं होतं आणि बहुतेक कवी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले होते आणि तो दिवस होता 26 फेब्रुवारी. मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना सुचवलं. मंगेश पाडगावकर पण होते आणि मंगेश पाडगावकर मला माझ्या शाळेचे विद्यार्थी आणि मला शिक्षकसुद्धा होते. त्यामुळे पाडगावकरांना म्हटलं 26 फेब्रुवारी आहे तर तुमच्या कवी संमेलनाची सुरुवात किंवा शेवट सावरकरांच्या कवितेने करा. पण तिथे जमलेल्या बाकीच्या अनेक कवींनी आणि साहित्यिकांनी काही ना काहीतरी कारणं देऊन नकार दिला मला की नाही तसं नाही होणार वगैरे. ऐकायला असं नाही. त्या सावरकरांविषयी दुरावा होता या कवीजनांचा. पण मी तिथे ठिय्या मांडून मांडी ठोकून बसलो. जो कोणी कवी येईल त्याला विनंती करत बसलो. शेवटी नाधो महानोर आले. नाधो महानोरांना मी सांगितल्यानंतर ते म्हणाले अरे मर्दा घाबरतोस का. मी आहे की मी सावरकरांच्या कविता म्हणतो कारण सावरकरांसारखा निसर्ग कवी मराठीत झालेला नाही. आणि मग नाधो महानोर म्हणाले की मला सावरकरांच्या कविता म्हणायच्या आहेत. तेव्हा बाकीच्यांना मग लाज वाटली आणि ते म्हणाले चालेल म्हणा. आणि मग सावरकरांनी म्हटलं असं नको म्हणून त्यांनी कुसुमाग्रजांच्या सुद्धा कविता म्हटल्या. त्या सावरकरांना मराठी साहित्यसृष्टी ज्या सावरकरांना महाकवी म्हणून मान द्यायला किंवा त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला अळमटळम करत होती त्या सावरकरांना पहिलं संभाजी महाराजांच्या नावानं प्रेरणागीत लिहिलं म्हणून पुरस्कार मिळाला. सावरकरांनी शिवाजी महाराजांची आरती लिहिली हो. आणि जयोस्तुते हे गाणं त्यांनी कॉलेजमध्ये पुण्याला महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी केलं आहे. त्या सावरकर हे मुळात कवी आहेत. सावरकर लहानपणी भेंड्या खेळायचे तेव्हा कोणी त्यांच्यासमोर टिकू शकत नसे कारण ते स्वतः जे शेवटचं अक्षर आलं असेल त्याच्यावरनं स्वतः तिथल्या तिथे शीघ्रकवी होते, कविता करायचे. त्या सावरकरांना खरोखर स्वदेशप्रेम मातृभक्ती यांनी तारले. पण सावरकरांना धैर्य मिळाले ते कवितेतून मिळालेलं आहे. आणि सावरकरांची कविता ही अशी आत्मप्रत्यय देणारी व्यक्तिनिष्ठ कविता आहे. आणि ती कविता अभिजात आहे. शब्दाला शब्द जोडून एक होता पाववाला तो माझा गाववाला अशी कविता सावरकरांनी केलेली नाही आहे. तर हे सावरकरांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे संभाजी महाराज आणि सावरकर, शिवाजी महाराज त्या परंपरेतले सावरकर आहेत. दोघांनीही आपल्या स्वातंत्र्यासाठी जे कष्ट उपभोगले ते वाया गेले नाहीत. त्यापासून पुढच्या पिढ्यांनी प्रेरणा घेतली. सावरकरांनी सशस्त्र क्रांतिकारकांचं तत्त्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली ती नेताजी सुभाषपर्यंत चालली. आणि संभाजी महाराजांचं ते हौतात्म्य होतं त्याचं फळ औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीतच स्वतःला गाडून घेऊन फेडावं लागलं. असे सावरकर महाकवी आहेत. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.